हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सेट 2022 साठी पेपर 2 अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स मधलं युनिट एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स अँड डेमोग्राफी आणि टॉपिकचं नाव आहे थेअरीज ऑफ पॉप्युलेशन. पॉप्युलेशनच्या वेगवेगळ्या थेअरीज आहेत, ज्या वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी मांडलेल्या आहेत, त्या आपल्याला आज बघायच्या आहेत, आजच्या सेशनमध्ये बघायच्या आहेत. सुरू करूया आजच्या सेशनला. सेशन सुरू करण्यापूर्वी जे स्टुडंट्स महाराष्ट्र सेट 2022 साठी प्रिपरेशन करत आहेत किंवा या एक्झामला टार्गेट करत आहेत त्यांच्यासाठी पेपर 2 अर्थशास्त्रासाठी आम्ही एक कम्प्लीट कोर्स घेऊन आलो आहोत. जे स्टुडंट्स अर्थशास्त्रामध्ये आपलं महाराष्ट्र सेट एक्झाम क्रॅक करू इच्छितात त्यांच्यासाठी हा कम्प्लीट कोर्स खूप हेल्पफुल आहे. कारण या कोर्समध्ये फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत. म्हणजे ऑल 10 युनिट्स वरचे जे काही सिलेबस आहे त्याचे पूर्ण व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलेबस टेस्ट, पीडीएफ सोल्युशन विथ आन्सर्स. म्हणजे जे काही तुम्ही टेस्ट किती महत्त्वाचे ते तुम्हाला माहिती आहे, सराव करणं किती महत्त्वाचं आहे त्यासाठी ह्या टेस्ट आहेत. आणि पीडीएफ सोल्युशन विथ आन्सर देखील मिळणार आहेत, जेणेकरून ह्या पीडीएफ तुम्ही वाचून देखील एक्झामला गेलात तरी तुमच्या डोळ्याखालून गेलेले क्वेश्चन्स तुम्ही सहज सॉल्व्ह करून येऊ शकता. फुल सिलेबस नोट्स 10 युनिट्सचे मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये नोट्स देखील प्रोव्हाइड केले जाणार आहेत या कोर्समध्ये. PYQs प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स देखील याच्यामध्ये तुम्हाला सरावासाठी मिळतील. आणि सराव खूप महत्त्वाचा आहे. नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स हे तुम्हाला हा कोर्स किंवा ही एक्झाम जी आहे ती क्रॅक करण्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहेत. महाराष्ट्र सेट बरोबरच जे स्टुडंट्स नेटची प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कोर्स खूप हेल्पफुल आहे अर्थशास्त्र या विषयाचा. त्याची फीस फक्त 5000 रुपीज आहे. बोनस म्हणून पेपर 2 वर पेपर 1 चा सगळा मटेरियल जे आहे, फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स, 50 फुल सिलेबस टेस्ट, पीडीएफ सोल्युशन विथ आन्सर्स, फुल सिलेबस नोट्स, PYQs पेपर 1 च्या देखील इथे मिळणार आहे. म्हणजेच 5000 मध्ये तुमचा पेपर 1 आणि पेपर 2 चा कंप्लीट स्टडी इथे होणार आहे. तर लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा, जेणेकरून तुमच्या दोन्ही पेपरचा स्टडी 2022 ची एक्झाम टार्गेट करण्यासाठी उपयुक्त राहील. त्यासाठी तुम्ही हे ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता, ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी नावाचा, किंवा दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज देखील करू शकता. आपल्याला स्क्रीनवर स्टेप्स दिसतात. ऍप डाउनलोड करण्याच्या अगदी 3 स्टेप्स मध्ये तुम्ही हे ऍप्लिकेशन यूज करायला स्टार्ट करू शकता. फक्त तुम्हाला प्ले स्टोर वरून ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. लॉग इन करताना तुमचे डिटेल्स भरून तुमची कॅटेगरी जी आहे MS सेट पेपर 2 इकॉनॉमिक्स ती सिलेक्ट करायची आणि बाकी सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला मग चालू होईल आणि इझिली तुम्ही सगळे टॅब्स जे आहेत ते यूज करू शकता. इतकं सिम्पली ॲप आहे, युजर फ्रेंडली ॲप आहे जे तुम्ही स्टडीसाठी वापरू शकता. सुरू करूया सेशनला आणि सुरुवातीला आपण बघतोय माल्थसियन थिअरी ऑफ पॉप्युलेशन. माल्थस यांची लोकसंख्येविषयीची सिद्धांत काय आहे तो आपल्याला बघायचा आहे. थॉमस रॉबर्ट माल्थस असं फुल नेम आहे. या माल्थसियन थिअरी ज्यांनी डेव्हलप केलेली आहे त्यांचं 1798 मध्ये ही थिअरी डेव्हलप केली. Malthus refuted the then prevalent perception propounded by his father and Godwin. माल्थसचे फादर आणि गॉडविन यांनी एक थिअरी मांडली. To notion that perfect state can be achieved if human restraints are removed. मानवावरचे काही रिस्ट्रेंट्स जे आहे ते जर आपण हटवले तर त्याची अचिव्हमेंट जी आहे ती परफेक्ट असणार आहे स्टेटसाठी, कुठल्याही देशासाठी किंवा कुठल्याही व्यवस्थेसाठी. His idea is that due to raising pressure on increasing population and food supply would let the state divide from his perfection. म्हणजे कुठल्याही स्टेट वरती जर पॉप्युलेशन वाढत असेल तर त्याचा फूड सप्लाय वरती परिणाम होईल, म्हणजे अन्न पुरवठ्यावर परिणाम होईल आणि ते जे आहे ते आपल्याला एखाद्या परफेक्ट गोष्टीकडून म्हणजे परिपूर्णतेकडून दूर नेण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं. असं ह्या थेअरीमध्ये किंवा माल्थसच्या थेअरीमध्ये, माल्थस थेअरी ऑफ पॉप्युलेशन याच्यामध्ये स्टेटमेंट्स मांडलेले आहेत. ते आपल्याला एक्सप्लेन करायचे आहेत कसे. आता माल्थसियन डॉक्ट्रिन काय सांगत आहे. He mentioned that due to the natural instinct in humans, population rises at geometrical progression. पॉप्युलेशन जी आहे ती कुठल्या प्रोग्रेशन मध्ये वापरते, जॉमेट्रिकल प्रोग्रेशन मध्ये वाढते, which can be double itself in 25 years. आणि ती 25 वर्षामध्ये डबल होऊ शकते. त्यामुळे ही जॉमेट्रिकल प्रोग्रेशन मध्ये वाढणारी आहे पॉप्युलेशन. इफ लेफ्ट अनचेक, जर त्यांनी कधी चेक केलं नाही, द पॉप्युलेशन ग्रोथ फॉलोज दिस ट्रेंड. मग जर ती ट्रेंड जी आहे पॉप्युलेशन ग्रोथची ती वाढत राहील. कशी? डबल होणं. 1 नंतर 2 होईल, मग 4, 8, 16, 32, 64, 128 and 256 अशा रेंज मध्ये जॉमेट्रिकल प्रोग्रेशन मध्ये ही जी पॉप्युलेशन आहे ती वाढत राहणार आहे. ग्रोथ रेट इन फूड सप्लाय फॉलोज अरिथमेटिकल प्रोग्रेशन.
आता ग्रोथ ही जॉमेट्रिकल प्रोग्रेशन वाढते, पण फूड सप्लाय जे होते ग्रोथ रेट, फूड सप्लाय मधला ग्रोथ रेट जो आहे तो अरिथमेटिकल प्रोग्रेशननी वाढते आहे. ड्यू टू द लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न, ह्याच्यामध्ये काय बोललेलं आहे आपण, डिमिनिशिंग रिटर्नच्या लॉ मुळे हा फरक आपल्याला दिसून येतो, जॉमेट्रिकल प्रोग्रेशन अँड अरिथमेटिकल प्रोग्रेशन. ॲज लँड हॅज an inelastic सप्लाय, का तर लँड जे आहे, जमीन जे आहे ज्याच्यामध्ये आपण अन्न पिकवतो त्याचा सप्लाय जो आहे तो इनलास्टिक आहे, ते रिझन आहे त्याचं. दस फूड सप्लाय ग्रोज ॲट 1 2 3 4 5 6 7 8 9, म्हणजे फूड सप्लाय कसा ग्रोज होतोय तर तो 1 2 म्हणजे त्याच रेंज मध्ये तो वाढतो आहे. पण त्या मानाने जॉमेट्रिकल प्रोग्रेशन मध्ये पॉप्युलेशन मात्र जास्त वाढते, डबल होताना आपल्याला दिसते. कॉन्सिक्वेंटली आफ्टर 200 years, population stands at 256 whereas food supply is at 9 only. आता काय म्हटलेलं आहे त्यांनी, 200 वर्षापर्यंत म्हणजे 200 वर्षानंतर जेव्हा पॉप्युलेशन ही 256 ला येऊन पोहोचते तेव्हा फूड सप्लाय हा 9 ला येऊन जातो. का? कारण पॉप्युलेशन जॉमेट्रिक प्रोग्रेशननी वाढते, पण फूड सप्लायचा रेट जो आहे तो अरिथमेटिकल प्रोग्रेशननी वाढत आहे. कारण काय आहे त्याचं, डिमिनिशिंग रिटर्न किंवा लँड इलास्टिसिटी. ओके, दिस लेड्स टू ओव्हर पॉप्युलेशन अँड क्रिएट इम्बॅलन्स, आणि ह्या रिझन मुळेच पॉप्युलेशन मध्ये काय होतं, इम्बॅलन्स क्रिएट होतो. इन द फिगर M is a Malthusian population curve depicting the relation between population growth and food supply growth. आता हे आपल्याला नेक्स्ट स्लाइड वर बघायचं आहे. आता इथे आपल्याला एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस वरती पॉप्युलेशन अँड फूड सप्लाय दिसतोय, ज्याच्यामध्ये पॉप्युलेशन जे आहे ती जॉमेट्रिकल प्रोग्रेशनने वाढताना दिसते आणि फूड सप्लाय जो आहे तो अरिथमेटिक प्रोग्रेशनने वाढताना दिसतोय, 1 2 4 8, आणि इकडे फूड सप्लाय 1 2 3 4 5. मग आपल्याला पॉइंट कसा येईल की एक लोकसंख्या असताना हाफ फूड सप्लाय होता, 2 असल्यानंतर हा 1.5 झाला, 4 नंतर मग हा 3 वर आला, मग लोकसंख्येचा लोड हा वाढतच गेला आणि फूड सप्लाय जो आहे तो त्याचा रेट जो आहे तो कमी कमी होत गेला त्यांच्या थेअरीनुसार. माल्थसियन थेअरी ऑफ पॉप्युलेशन, थॉमस रॉबर्ट माल्थस 1798. क्रिटिसिझम्स काय आहे, लॅक एम्पेरिकल रिझल्ट्स अबाउट पॉप्युलेशन डबल्स इटसेल्फ इन 25 years, a narrowed vision limited to the England and ignore cases of Argentina and as the US. आता इथे त्यांनी काय दिलेलं आहे की क्रिटिसिझम्स काय काय आहेत या थेअरीचे, याच्यामध्ये कुठले कमी आहे जे ही पॉप्युलेशनची थेअरी जी आहे ती चुकीची ठरवते. तर त्यांनी काय सांगितले, पॉप्युलेशन जे आहे ते डायरेक्ट डबल झाले 25 वर्षामध्ये. त्याच्यानंतर त्यांनी नॅरो विजन ठेवलेलं आहे, लिमिटेड ठेवलेलं आहे कशामध्ये, आणि इंग्लंड आणि अर्जेंटिनाची ची जी केस आहे ती त्यांनी इग्नोर केलेली आहे याच्यामध्ये, वेअर द फूड सप्लाय ग्रो मच फास्टर दॅन व्हॉट माल्थस स्टेटेड. मग ह्या कशाशी रिलेटेड आहेत, इंग्लंड, अर्जेंटिना आणि चा, तर यांच्यामध्ये जो फूड सप्लाय आहे तो खूप फास्ट किंवा जास्त गतीने वाढत आहे फूड सप्लाय तिथे. म्हणजे तिथे माल्थसची थेअरी जी आहे ती खरी ठरत नाही, कारण त्यांनी काय सांगितलेलं आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशननी फूड सप्लाय हा वाढत असतो, तर इथे त्यांनी जास्त होतो असं सांगितलेलं आहे. इग्नोर द टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट, याच्यानंतर त्यांनी काय क्रिटिसिझम केले की टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट आलेले आहे ज्याच्यामध्ये आपल्याला फूड सप्लाय वाढवण्यासाठी खूप हेल्पफुल ठरतात हे टेक्नॉलॉजी, तर तिथे त्यांनी इग्नोर केलेलं आहे. such as green revolution in India, pessimistic about younger generation as a burden on food supply and ignore their future contribution in the economic growth. Population is more related to the total wealth and less the food supply. तर त्यांनी काय सांगितलेलं की त्याच्यामध्ये त्यांनी एक अजून क्रिटिसिझम सांगितलं असं आहे की ज्या टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट त्यांनी लक्षात घेतलेल्याच नाहीयेत, जसं की ग्रीन रिव्हॉल्युशन आहे, हरित क्रांती आहे, त्याच्यामध्ये गहू उगवले होते आणि त्याच्यामध्ये फूड सप्लाय जो आहे तो चांगल्या प्रकारे होण्यासाठी किंवा बर्डनचे कमी करण्यासाठी कॉन्ट्रीब्युशन मिळालेलं आहे ग्रीन रिव्हॉल्युशनचं, तर त्या गोष्टी त्यांनी तिथे इग्नोर केलेल्या आहेत. इफ यू हॅव द वेल्थ देन यू कॅन इम्पोर्ट फूड इन एक्सचेंज ऑफ मनी ऑर प्रोडक्ट. तसंच काय सांगितलेलं आहे, जर आपल्याकडे वेल्थ असेल म्हणजे संपत्ती असेल तर आपल्याला जे फूड कमी पडत आहे ते आपण इम्पोर्ट करू शकतो दुसऱ्या देशांकडून, ही सुद्धा गोष्ट तिथे त्यांनी इग्नोर केलेली आहे. The increase in population due to the falling death rate demographies have empirically proved that the population growth is function of per capita income. त्याच्यानंतर काही डेमोग्राफी मध्ये म्हणजे लोकसंख्येमध्ये डेथ पण होत असतात, त्या तिथे इग्नोर केलेल्या आहेत किंवा त्यांनी त्या कन्सेप्ट मध्ये लक्षात ठेवलेल्या नाहीयेत. When income rises, fertility rate and population growth rate
फॉल ऑप्टिमम थेअरी ऑफ पॉप्युलेशन. आता इथे त्यांनी ऑप्टिमम थेअरी ऑफ पॉप्युलेशनची सुद्धा ओळख करून दिलेली आहे आणि ती सुद्धा आपल्याला बघायची आहे. 1924 मध्ये सेडविक अँड फेडविन कॅनन यांनी ही मांडलेली आहे. वेन इन्कम रायझेस म्हणजे आपले इन्कम जेव्हा वाढतं, फर्टिलिटी रेट अँड पॉप्युलेशन ग्रोथ रेट फॉल. फर्टिलिटी रेट अँड पॉप्युलेशन ग्रोथ रेट पडतात, इन्कम राईज होतं त्यावेळेस. ओके. आता हे काही अजम्पशन्स आहेत एका थेअरीचे आणि ती अजम्पशन्स आता आपण चेक करत आहोत. द नॅचरल रिसोर्स ऑफ कंट्री आर गिवन एट द पॉइंट ऑफ टाइम बट दे चेंज ओव्हर द टाइम. म्हणजे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत ते प्रत्येक कंट्रीचे दिलेले आहेत किंवा ठराविक आहेत, पण काही टाइम नुसार ते चेंज होतात, त्याच्यामध्ये बदल होतो. नो चेंज इन टेक्निक प्रोडक्शन म्हणजे जे काही प्रोडक्शन आपण करतो त्याच्यामध्ये एकच टेक्निक वापरली जाते, कुठल्याही प्रकारचा बदल त्याच्यामध्ये होत नाही, हे एक अजम्पशन आहे. कॅपिटल स्टॉक रिमेन्स. कॅपिटल स्टॉक जो आहे तो सुद्धा कॉन्स्टंट आहे, अजिबात बदलता नाहीये. हॅबिट, टेस्ट, प्रेफरन्स डू नॉट चेंज, ते सुद्धा चेंज होत नाहीये. त्यानंतर रेशिओ ऑफ वर्किंग पॉप्युलेशन टू द टोटल पॉप्युलेशन रिमेन्स कॉन्स्टंट विथ ग्रोइंग पॉप्युलेशन. म्हणजे काम करणारी लोकसंख्या आणि वाढती एकूण लोकसंख्या ही कॉन्स्टंट ठेवलेली आहे, म्हणजे त्याचा दर जो आहे तो वाढताच आहे. पण पॉप्युलेशन जरी वाढत असली, ग्रोइंग पॉप्युलेशन असली, तरी त्याचा रेशिओ जो आहे तो इथे कमी केलेला नाहीये. हा अजम्पशन इथे मांडलेला आहे. वर्किंग अवर्स ऑफ लेबर डू नॉट चेंज. कामाचे तास देखील इथे श्रमिकांचे कमी केलेले नाहीये किंवा चेंज होताना दिसत नाहीये, हे सुद्धा अजून केलेलं आहे. मोड्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन आर कॉन्स्टंट. त्याच्यानंतर बिझनेस मोड जे आहेत ऑर्गनायझेशनचे ते सुद्धा इथे कॉन्स्टंट अज्युम केलेले आहेत. तर ही काही अजम्पशन्स आहेत, त्याच्यावरती एक बेस थेअरी आहे जी आता आपल्याला बघायची आहे. ऑप्टिमम थेअरी ऑफ पॉप्युलेशन. सुरुवातीला माल्थुसियन थेअरी ऑफ पॉप्युलेशन बघितली. आता ऑप्टिमम थेअरी ऑफ पॉप्युलेशन सेडविक अँड एडविन कॅनन 1924 मधली ही थेअरी आपल्याला बघायची आहे. काय सांगते? बेस्ड अपॉन ऑल दिस अजम्पशन्स, जे अजम्पशन्स बघितले ते ऑप्टिमम पॉप्युलेशन इन आयडियल साइज ऑफ पॉप्युलेशन विच लीड्स द मॅक्सिमम पर कॅपिटा इन्कम. याच्यामध्ये आयडियल साइज दिलेली आहे पॉप्युलेशनची, जी कशावरती आधारित आहे? तर पर कॅपिटा इन्कम वरती. इफ देयर इज एनी राइज और फॉल इन ऑप्टिमम साइज देन पर कॅपिटा इन्कम विल रिड्यूस द थेअरी. आता याच्यामध्ये काय सांगितलं? जर पर कॅपिटा इन्कम मध्ये बदल झाला तर ऑप्टिमम साइज मध्ये से देखील बदल होतो. वाइस वर्सा, सॉरी, राइज इन फॉल इन ऑप्टिमम साइज. जर राइज किंवा फॉल असेल ऑप्टिमम साइज मध्ये तर पर कॅपिटा इन्कम मध्ये सुद्धा रिड्यूस होऊ शकते. इफ अ कंट्री इज इनिशियली अंडर पॉप्युलेटेड. आता ही जर कंट्री आहे एखादी सुरुवातीला अंडर पॉप्युलेटेड असेल म्हणजे कमी लोकसंख्या असेल, विथ लो पर कॅपिटा इन्कम म्हणजे कमी पर कॅपिटा इन्कम वरती, then it should be pursue increase in population till the reaches the point M where it attains per capita income of MN where its population size is ON. आता हे जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्यांनी एका डायग्रामचं दिलेलं आहे, जे आपल्याला नेक्स्ट स्लाइड वरती बघायचं आहे. If it is continues to accommodate the population rise beyond ON size, then per capita income starts declining beyond MN. This is the static theory and point of optimum population is subjective and time variant. That is, what is optimum today might not be optimum tomorrow due to the growth of productive resources. So optimum point is not optimum point is movable and dynamic point. त्यांनी एवढं सांगितलेलं आहे की ऑप्टिमम पॉइंट जो आहे तो पर कॅपिटा इन्कम जसं वाढेल किंवा कमी होईल त्यानुसार पॉप्युलेशनची सुद्धा रेशिओ पर कॅपिटा इन्कम नुसार चेंज होईल आणि त्यानुसार मग ऑप्टिमम पॉइंट जो आहे तो तिथे चेंज होणार आहे, मुव्हेबल आहे, डायनामिक पॉइंट आहे. पुढे एक डायग्राम आहे त्याच्यानुसार आपण समजून घेऊ. तिथे आपल्याला दिसत आहे पॉप्युलेशन आहे एका एक्सिसवर पर कॅपिटा इन्कम आहे. जसं की पॉप्युलेशन वाढत आहे, पर कॅपिटा इन्कम देखील वाढत आहे. जोपर्यंत पॉप्युलेशन ही अंडर पॉप्युलेशन आहे तोपर्यंत पर कॅपिटा इन्कम त्यांना व्यवस्थित पुरतं आहे. पण जेव्हा पर कॅपिटा इन्कम तेवढंच राहून पॉप्युलेशन आणखीन वाढत जाते त्यावेळेस ती पॉप्युलेशन ओव्हर पॉप्युलेशन होते आणि मग ते पर कॅपिटा इन्कमचा उपयोग राहत नाही, कारण ते कमी कमी होत जातं. जसं की इथे सुरुवातीला PA त्याच्यानंतर AM हे होते आणि पॉप्युलेशन किती होती? AB आणि MN. आता हे जे पॉप्युलेशन आहे ते DC ला कमी झालेलं आहे. आता इथे काय सांगतात? कॅन रिलेट्स द पर कॅपिटा इन्कम विथ AP ऑफ लेबर. AP जे आहे त्या लेबरला पर कॅपिटा इन्कम रिलेट करत आहे. ही मेन्शन दॅट ऑप्टिमम पर कॅपिटा इन्कम इज हायेस्ट पॉइंट वेअर AP ऑफ लेबर स्टार्ट्स फॉलिंग. AP लेबर जे आहे AP लेबर जे आहे ते फॉलिंग जिथे स्टार्ट होते तिथे हायेस्ट पॉइंट आहे, म्हणजे हा जो पॉइंट आहे तो
ऑप्टिमम लेवलचा किंवा पॉप्युलेशनचा हायेस्ट पॉइंट आहे इन्कमचा. टू द लेफ्ट ऑफ ओपी, ओपीच्या लेफ्टला, ओपीच्या लेफ्टला the country is under population and on the right side OP the country is overpopulated. जसं की सांगितलेलं आहे इथे की ही जी साइड आहे ती अंडर पॉप्युलेशन आहे आणि इकडे ही ओव्हर पॉप्युलेशन होत आहे. He also mentioned that point OP is dynamic and can change with the technological advancement and growth of productive resources. आता हा जो पॉइंट आहे तो चेंज करू शकतो ओपी वाला कशाने, तर टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट घेऊन किंवा ग्रोथ प्रोडक्टिव्ह रिसोर्सेस वापरून. डेल्टन कॉल्स माल ऍडजस्टमेंट एम, ह्याला माल ऍडजस्टमेंट म्हटलंय, ऍज अ फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल्स, ऑप्टिमम लेवल ऑफ पॉप्युलेशन O and actual level of population A, which is algebraically donated. A आणि O हे जे आहेत ते दोन नंबर व्हेरिएबल्स इथे ऑप्टिमम लेवल मध्ये आपल्याला शो करत आहेत, जे आहेत ऑप्टिमम लेवल ऑफ पॉप्युलेशन अँड O इज इक्वल टू द ऑप्टिमम लेवल ऑफ पॉप्युलेशन. ठीक आहे, ही डायग्राम आपल्याला अशा प्रकारे समजलेली आहे. आता फॉर्म्युला काय आहे ऑप्टिमम लेवल काढायचा, M इज इक्वल टू A मायनस O अपॉन O, ज्याच्यामध्ये M इज काय आहे, पॉझिटिव्ह फॉर ओव्हर पॉप्युलेटेड कंट्रीज, निगेटिव्ह फॉर अंडर पॉप्युलेटेड कंट्रीज, 0 जर असेल फॉर अन ऑप्टिमम पॉप्युलेटेड कंट्री, म्हणजे 0 जर त्याचा आन्सर आला या फॉर्म्युल्यानुसार जर आपण काढले एखाद्या सूत्रानुसार, तर त्याचा आन्सर जर 0 आलं तर ते असणार आहे ऑप्टिमम पॉप्युलेटेड कंट्री. जर पॉझिटिव्ह आन्सर आला ते ओव्हर पॉप्युलेटेड कंट्री, निगेटिव्ह आला तर अंडर पॉप्युलेटेड कंट्री हे असणार आहे. पर कॅपिटा इन्कम और आउटपुट पर हेड हे या एक्सिस वर दिलेलं आहे आणि या एक्सिस वर पॉप्युलेशन ऑफ ऑप्टिमम लेवल, पॉप्युलेशन बिलो ऑप्टिमम लेवल, PO आणि P2 P1 P अपॉन Q अपॉन P, आणि इन्क्रीज रिटर्न्स असा वाढत जातो. या पॉइंटला हायेस्ट पॉइंट असणार आहे, त्यानंतर डिमिनिशिंग रिटर्न. या प्रकारे आपण पर कॅपिटा इन्कमने ऑप्टिमम लेवल बघू शकतो पॉप्युलेशनची. ओके, हा, तर इथे तेच सांगितलेलं साइज ऑफ पॉप्युलेशन, ऍव्हरेज प्रोडक्शन लेबर. आता इथे थेअरी कंपॅरिझन बिटवीन माल्थिसियन आणि ऑप्टिमम थेअरी ऑफ पॉप्युलेशन, दोन थेअरीज मधलं कंपॅरिझन आहे. पण आपल्याला ह्याच्यावरती बघायचं आहे की ऑप्टिमम लेवल ही L आहे, याच्यापेक्षा ही जास्त आहे म्हणून इथे L1 ऑप्टिमम लेवल आहे पॉप्युलेशनची, साइज ऑफ पॉप्युलेशन, ऍव्हरेज प्रोडक्शन ऑफ लेबर. ठीक आहे. Malthusian, it is a general theory of population and is applicable to all countries irrespective of their economic condition. त्या प्रत्येक पॉप्युलेशनच्या स्टडीला किंवा प्रत्येक कंट्रीच्या इकॉनॉमिक स्टडीसाठी, पॉप्युलेशनचा स्टडी करण्यासाठी या थेअरीचा उपयोग होत असतो. इट इज अ स्टॅटिक कन्सेप्ट अँड ऍप्लिकेबल टू द पर्टिक्युलर पॉइंट ऑफ टाइम. याच्यामध्ये प्रत्येक पर्टिक्युलर टाइम मध्ये ही स्टॅटिक कन्सेप्ट किंवा माल्थुसियन थेअरी जी आहे ती ऍप्लिकेबल होते. इट लॅक्स एम्पिरिकल अनालिसिस अँड रिगार्ड्स ऑल पॉप्युलेशन ग्रोथ ॲज बॅड. याच्यामध्ये ऑल पॉप्युलेशन ॲज इज अ ग्रोथ बॅड आहे असं सांगितलेलं आहे किंवा असं त्यांना अनुभव आलेला आहे. इट इज pessimistic and regarded neutral calamities as positive checks to control population. पॉप्युलेशन कंट्रोल करण्यासाठी इथे काही पॉझिटिव्ह चेक्स जे आहेत ते वापरण्यात आलेले किंवा नॅचरल कॅलॅमिटीज तिथे यूज करण्यात येतात असं माल्थुसियन थेअरी मध्ये सांगितलेलं आहे. ऑप्टिमम थेअरी मध्ये काय सांगितलेलं आहे, सुपरियर टू द माल्थस थेअरी, माल्थस थेअरी पेक्षा ही सुपरियर आहे. ऍज इट लिंक्स पॉप्युलेशन टू पर कॅपिटा इन्कम. का तर ही पॉप्युलेशन पर कॅपिटा इन्कमशी रिलेटेड आहे, विच रिस्पेक्ट द इकॉनॉमिक कंडिशन ऑफ द नेशन, जी इकॉनॉमिक कंडिशन एखाद्या कंट्रीची किंवा एखाद्या नेशनची दाखवत असते. It is dynamic that changes over the time due to technological advancements. टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट याच्यामध्ये वापरली असते किंवा त्याच्यामुळे ही चेंजेस जे आहेत ते ओव्हर टाइम होत असतात ऑप्टिमम थेअरी मध्ये. इट इज मोर प्रॅक्टिकल अँड रिगार्ड पॉप्युलेशन ग्रोथ रेट टू बी डिझरेबल अप टू द मिनिमम ऑप्टिमम लेवल. ऑप्टिमम लेवल पर्यंत ही प्रॅक्टिकल पॉप्युलेशन ग्रोथ जे आहे, लोकसंख्या वाढ जी आहे ती आपल्याला या थेअरीनुसार बघायला मिळते. इट डज नॉट सफर फ्रॉम premises and it's more practical. It is related population to per capita income. Per capita income आणि population याच्याशी रिलेटेड ही थेअरी आहे, त्याच्यामुळे ती जास्त प्रॅक्टिकल आहे. ओके, थेअरी ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन. आता ही तिसरी थेअरी आहे, थेअरी ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन. फ्रँक नोटिस्ड इन 1953. ओव्हरव्ह्यू, ओव्हरव्ह्यू आहे हा 1953 मधल्या एका थेअरीचा, ज्याला आपण म्हणतो थेअरी ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन. इट इज बेस्ड अपॉन ऍक्च्युअल पॉप्युलेशन ट्रेंड्स ऑफ डेव्हलप कंट्रीज. एखाद्या डेव्हलप कंट्रीजची ऍक्च्युअल पॉप्युलेशन किती आहे त्याच्या ट्रेंड बद्दल ही स्टडी करते थेअरी. ऍज पर धिस एव्हरी कंट्री हॅज टू पास थ्रू द 3 स्टेज ऑफ पॉप्युलेशन. या थेअरीनुसार प्रत्येक कंट्रीला 3 स्टेज मधून लोकसंख्या वाढ बघायला मिळते. फर्स्ट स्टेज आहे
तीन स्टेज कुठले कुठले इथे दिलेले आहेत. फर्स्ट स्टेज आहे हाय बर्थ रेट अँड हाय डेथ रेट, स्लो पॉप्युलेशन ग्रोथ रेट. जेव्हा तिथे बर्थ रेट जन्मदर हा हाय असतो आणि हाय मृत्यूदर पण असतो, तिथे पॉप्युलेशन ग्रोथ ही कशी असते, स्लो असते. सेकंड स्टेज कुठली आहे, स्टेबल बर्थ रेट अँड फॉलिंग डेथ रेट. म्हणजे बर्थ रेट जो आहे जन्मदर आहे तो स्टेबल आहे, पण डेथ रेट जो आहे तो कमी होत आलेला आहे. मग इथे एक्सप्लोसिव्ह पॉप्युलेशन ग्रोथ रेट, इथे थोडीशी पॉप्युलेशन जी आहे ती वाढलेली दिसते. मग येते थर्ड स्टेज. थर्ड स्टेज मध्ये काय होतं, तर फॉलिंग बर्थ रेट म्हणजे जन्मदर सुद्धा कमी होतोय आणि डेथ रेट सुद्धा कमी होतोय. मग तिथे काय होतं, डिक्लेरेटिंग पॉप्युलेशन, डिसलरेटिंग पॉप्युलेशन. मग इथे थोडीशी आपली पॉप्युलेशन जी आहे ती वाढायला सुरुवात होते, कमी मृत्यूदर आणि कमी जन्मदराच्यामुळे. त्यानंतर फोर्थ स्टेज येते फॉलिंग बर्थ रेट ट्रेंड्स टू द इक्वेट ऑर फॉलिंग डेथ रेट. म्हणजे जन्मदर सुद्धा तिथे व्यवस्थित असणार आहे आणि डेथ रेट सुद्धा कमी होतोय. म्हणजे स्टेबल पॉप्युलेशनला ही लोकसंख्या आता आलेली असते, म्हणजे व्यवस्थित लेवलला पॉप्युलेशन अशा वेळेस तिथे येते. आता हे थेरीचे स्टेज जे आहेत आपण त्याला काय काय नावं देऊ शकतो आणि ती कशी कशी बघायची ते आपल्याला बघायचं आहे. स्टेज फर्स्ट आहे प्री ट्रान्झिशन. परत प्री ट्रान्झिशन याला स्टेजला म्हणतात. कॅरेक्टराइज्ड बाय हाय बर्थ रेट. ह्याच्यामध्ये हाय बर्थ रेट म्हणजे मृत्यूदर, हाय मृत्यूदर जो आहे, सॉरी बर्थ रेट जो आहे, जन्मदर जो आहे तो तिथे त्याचं वैशिष्ट्य असतं. हाय फ्लक्च्युएटिंग डेथ रेट, त्याच्यानंतर मृत्यूदर सुद्धा जास्त असतो. Population growth was kept low by Malthusian, preventative, late age at marriage and positive famine war pestilence check. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, पॉप्युलेशन ग्रोथ कशी ठेवली आहे, कमी ठेवलेली आहे माल्थुसियननी. प्रिव्हेंटिव्ह कशाने, तर लग्नाचं वय हे कमी किंवा उशिरा ठेवणे आणि पॉझिटिव्ह फेमिनिन म्हणजे स्त्रीला हे करणे म्हणजे जन्म देणे किंवा जिथे स्त्री भ्रूण न होऊ देणे किंवा वॉर या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये चेक्स ठेवलेले आहेत या फर्स्ट स्टेज मध्ये. त्याच्यानंतर अर्ली ट्रान्झिशन आहे. सेकंड स्टेज म्हणजे अर्ली ट्रान्झिशन. हे प्री ट्रान्झिशन, आता अर्ली ट्रान्झिशन. ड्युरिंग द अर्ली स्टेज ऑफ ट्रान्झिशन द डेथ रेट बिगिन्स टू फॉल. याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे की डेथ रेट जो आहे, मृत्यूदर जो आहे तो कमी व्हायला सुरुवात होतो. ऍज बर्थ रेट रिमेन्स हाय, पण जन्मदर जो आहे तो हायच राहतो या सेकंड स्टेज मध्ये. द पॉप्युलेशन स्टार्ट टू ग्रो रॅपिडली, आणि त्यामुळे काय होतं, पॉप्युलेशन रॅपिडली म्हणजे जोरात वाढते. का, तर मृत्यू कमी आहेत आणि जन्म जास्त आहेत त्यामुळे. त्याच्यानंतर थ्री स्टेज लेट ट्रान्झिशन, प्री, अर्ली आणि आता लेट ट्रान्झिशन. लेट ट्रान्झिशन मध्ये काय होतं, बर्थ रेट स्टार्ट टू डिक्लाइन. याच्यामध्ये मग बर्थ रेट जरा कमी होतो. मग अशा काही पॉलिसीज, हम दो हमारे दो अशा सारखे पॉलिसीज येतात आणि त्याच्यामध्ये मग बर्थ रेट कमी होतात, जन्म कमी होतात. द रेट ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ डिसलेरेट्स, म्हणजे पॉप्युलेशन ग्रोथ रेट इथे मग आपला थोडासा कमी होतो कारण बर्थ रेट इथे कमी झालेला असतो. आणि चौथी स्टेज आहेत मग लास्ट ट्रान्झिशन नंतर पोस्ट ट्रान्झिशन. ओके, पोस्ट ट्रान्झिशन सोसायटीज आर कॅरेक्टरिस्टिक्स बाय लो बर्थ अँड लो डेथ रेट. तर याच्यामध्ये पोस्ट ट्रान्झिशन स्टेज मध्ये काय असतं, तर कमी बर्थ रेट जन्मदर, कमी मृत्यूदर, ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या असतात. पॉप्युलेशन ग्रोथ इज निग्लिजिबल, आणि यामुळे ग्रोथ जी आहे ती, पॉप्युलेशनची लोकसंख्येची वाढ आहे ती म्हणजे नगण्य असते. और इवन एंटर्स द डिक्लाइन, म्हणजे कधी कधी ही डिक्लाइन होते आणि मग स्टेबल व्हायला सुरुवात होते. या चार स्टेजेस मधून आपल्याला जावं लागतं कुठल्याही कंट्रीला. पॉप्युलेशन ग्रोथ रेटच्या एखाद्या थेरीनुसार हे आपल्याला सांगता येतात. थेरी ऑफ डेमोक्रेटिक ट्रान्झॅक्शन नुसार या स्टेज मधून प्रत्येक स्टेटला किंवा प्रत्येक नेशनला जावं लागतं. आता इथे अजून आपण एक थेरी बघतोय जी आहे सीपी ब्लॅकर थेरी ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ. इथे सीपी ब्लॅकर थेरी ऑफ पॉप्युलेशन मध्ये 5 स्टेजेस सांगितले. लास्ट आपण एका थेरी मध्ये 4 स्टेजेस बघितले. आता इथे 5 स्टेजेस सांगितलेले आहेत पॉप्युलेशन ग्रोथ रेटच्या. तर कोणते कोणते सांगितलेले आहेत, हाय स्टेशनरी फेज फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज मध्ये अर्ली एक्सपांडिंग फेज, लास्ट स्टेज मध्ये लेट एक्सपांडिंग फेज, स्टेज 4 मध्ये लो स्टेशनरी फेज, लो फर्टिलिटी बॅलन्स अँड इक्वली लो मॉर्टॅलिटी रेट, आणि फिफ्थ स्टेज मध्ये डिक्लाइन फेज, लो मॉर्टॅलिटी, लोअर फर्टिलिटी अँड एक्सेस डेट्स ओव्हर द बर्थ. ही फिफ्थ स्टेज आहे, त्याच्यामध्ये स्टेबल व्हायला लोकसंख्या या 5 स्टेज मधून प्रत्येक नेशनला जावं लागतं अकॉर्डिंग टू सीपी ब्लॅकर थेरी ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ. ओके, या 5 स्टेज या थेरीच्या आहेत. तर आज आपण 4 थेरी बघितल्या वेगवेगळ्या. सुरुवातीला काय बघितलेलं आहे, पहिली थेरी बघितलेली आहे माल्थसची, त्यानंतर ऑप्टिमम लेवल ऑफ पॉप्युलेशन, त्याच्यानंतर बघितली ती स्टेजेस बघितल्या आहेत
कुठल्या कुठल्या आहेत, 3 स्टेजेस मधून कुठल्या नेशनला जावं लागतं ते बघितलं. त्याच्यानंतर लास्ट बघितली CP ब्लँकर यांची पॉप्युलेशन थेअरीची 5 स्टेजेस कुठल्या कुठल्या आहेत त्या आपण आजच्या सेशनमध्ये बघितलेल्या आहेत. नेक्स्ट सेशनमध्ये आपल्याला या युनिटवरचा नेक्स्ट टॉपिक बघायचा आहे. आजच्या सेशनसाठी धन्यवाद.